लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला आता मुदतवाढ मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांनी दिली. तर पती आणि वडील नसलेल्यांसाठी स्वतंत्र वेबसाईटही निर्माण करण्यात आली. आतापर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर येत आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित राहिल्या होत्या अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा चान्स मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींची चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी करण्यात आलेली होती किंवा ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसीसाठी वंचित राहिल्या होत्या अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एक संधी दिलेली आहे. आताच झालेल्या बैठकीमध्ये राज्याच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची अपडेट समोर केलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना एक माझी विनंती आहे, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे मी अशा सर्व योजनांची माहिती माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत लाडकी बहीण योजनेविषयी, जे तुम्हाला हप्ते आले नाहीत, काही अशा हप्ते तुमचे राहिले आहेत, अशा तुमच्या समस्या असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तुमची मदत करू शकेल. त्यासोबतच तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचे गाव हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. त्यामुळे मी तुमची मदत करू शकेल. बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून वंचित राहिलेल्या होत्या. त्यांना आता एक शेवटची सुवर्ण संधी आता सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. लवकरात लवकर त्या वेबसाईटवर जावे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ती वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही व्यवस्थित ई-केवायसी करू शकता. तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा.